रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 28 जानेवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 87वा दिवस आहे आणि आम्ही आहोत थाडपाथर या ठिकाणी। सकाळचे आता 6:45 वाजलेले आहेत। सकाळी सगळे उठून स्नान करून पूजापाठ झालेला आहे, तर आता पुढे निघण्याची वेळ आलेली आहे। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। तर आज सकाळचे प्रातःकाळचे हे दर्शन आहे। नर्मदे हर मैया, नर्मदे हर। मैयाचं या ठिकाणी स्वरूप खूप छोट्या प्रमाणात आहे। जसं जसं आपण वरती जाणार तशी तशा मैया छोट्या स्वरूपात होत राहणार आहेत। तर सगळ्या परिक्रमावास्यांचा आवरलेला आहे, निघलेले आहेत पुढच्या मार्गाकडे। नर्मदे हर, नर्मदे हर। गवळण मावशी, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आवरला का बाबा? नर्मदे हर, नर्मदे हर। परिक्रमावासी मार्गस्थ झालेले आहेत पुढे जाण्यासाठी। सकाळ सकाळी एवढी थंडी पडलेली आहे की सगळे परिक्रमावासी इतके थंडीने काकडून गेलेले आहेत। सगळे शेकोटीच्या इथे शेकायला गेलेले आहेत। नर्मदे हर। चला आपण निघतो आता पुढच्या मार्गाला। सकाळी सकाळी सूर्यनारायणांचं दर्शन। नर्मदे हर। हिरवळी आहे आणि मैया आहे शेजारी। परिक्रमावासी सकाळी सकाळी हनुमान चालीसा म्हणत चाललेले आहेत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी सकाळी एक नदी लागलेली आहे। नदी पार करून पलीकडे जायचं आहे। तर परिक्रमावासी निघालेले आहेत आता एका मागोमागे एक। ज्यांनी सॉक्स घातले असते त्यांना तर सॉक्स काढायच लागतील। आणि वरती एक रस्ता जातोय तिथून पुढे। नर्मदे हर। ज्याला ज्याला जसं जसं जमेल तसं तसं जात आहेत हळूहळू। पायात सॉक्स, वरून पाणी थंड। दगड पण हालतोय खालून। ज्यांचे लहान पाय त्यांना जमत जायला। बाकीचे समजावून सांगतात कसं यायचं कसं नाही। सकाळी निघल्यापासून पुढे आल्यानंतर या ठिकाणी
परिक्रमावाशांना चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे. परिक्रमावासी चाय प्रसादीसाठी थांबलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर. तर पुढे चालून आल्यानंतर आम्हाला लागलेला आहे हा सिमेंटचा रस्ता. पगदंडी मार्ग सकाळचा संपलेला आहे. हा सरळ अमरकंटकला जातो. पुन्हा एकदा पुढे गेल्यानंतर पगदंडी मार्ग लागेल. नर्मदे हर. पिपरी टोला या ठिकाणी दुकानं लागलेलं आहे. तर परिक्रमावासी खायला घेत आहे, कारण की पुढे दुकानं नाही आहेत. थोडंफार बिस्किट वगैरे सोबत ठेवायचं. आल्यानंतर हा मेन रोड सोडून आपण आता आतमध्ये निघतोय. इथे लिहिलेलं आहे अमरकंटक जाने का रास्ता. शॉर्टकट आहे. तिथे लिहिलं होतं 60 कट. कारण की तो जो रस्ता होता तो जरा वळून जाणार होता आणि हा आहे शॉर्टकटने आहे. आपण इकडनं निघतोय आता पुढे. गाव क्रॉस करून पुढे आलो. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आम्ही चपाती आणि चटणी खात आहोत, कारण काल रात्री आश्रमात सदाव्रत होतं तर चपाती जास्त बनवले होते. तर फेकून देण्यापेक्षा प्रत्येक परिक्रमावासीने थोडी थोडी आणलेली आहे. हे बघा, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी. मावशी अहो काय चपाती चटणी. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत चपाती आणि चटणी खाण्यासाठी. शिळी चपाती आणि चटणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काय खाताय? नर्मदे हर. आताच आम्ही बालभोग केला आणि पुढे निघालो. तर बालभोग करत असताना आमच्या कानावर एक आता बातमी पडली की महाराष्ट्रातून आम्हाला एक फोन आला की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश होऊन अपघाती निधन झालेलं आहे. तर त्यांना आणि त्यांच्या समवेत असणाऱ्यांना आमच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही आता सर्वाही या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. दहा 5 घरांचीच वस्ती आहे ही. पुढे आल्यानंतर या ठिकाणी विलासपूरचं हे आश्रम आहे आणि इथे नदी आहे. तर पाठीमागे महिला चाललेला आहे, त्यांचा हा विचार आहे. हा कपडे वगैरे धुवून काढू. काय विचार आहे नदी बघून? कपडे सुकतील आणि आश्रम पण आहे इथं. हो हो चला. आम्ही आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर बॅगा टेकावल्या. बॅगा नाही टेकावल्या की सगळ्या बाया गायब. सगळ्या बाया कुठं आल्या नदीला. गवळा मावशी कसं आहे नदीचं पाणी? कपडे धुवायला बसलेत लाईनीने सगळे. आता ते बघा अजून तिकडून येतात ते. नर्मदे हर. किती दिवसाची कपडे होती. चला मी पण बसलेले आहे ते कपडे सुकवण्यात आता धुण्यासाठी. कपडे धुवून आल्यानंतर परिक्रमावासियांची या ठिकाणी भोजन प्रसादीची पंगत बसलेली आहे. नर्मदे हर.
नर्मदे. विलासपूरवरून आम्ही भोजन प्रसादी केली, नदीला कपडे धुतले, वाळवली अर्धी आणि पुढे निघालो. शाळा आहे इथे. लहान पोरांनी शाळेत भात खाऊन तिथल्या मावशी हे धुतायत वाटतं पातेलं हापशावर. तर चला, भोजन प्रसादी झाली आमची आणि निघतोय पुढे. आज वातावरण खूप विचित्र आहे. विचित्र म्हणजे आभाळही नाही, म्हणजे एकदम अस्वस्थ करणारं वातावरण आहे आज. मनही लागत नाहीये. तर चला, निघतो आम्ही. मोहंदी इथून आहे आम्हाला 12 किलोमीटर अंतरावरती. आता वाजलेले आहेत 1:45. तर वेळेत पोहोचायचं आहे, कारण मध्ये आधी कुठेही आश्रम नाही आहे, खेडेगाव आहे. जर चालून कंटाळा आला तर शाळेतच झोपायला लागणार, आणि त्यातली त्यात शाळाही 5 वाजता बंद होते. तर चला जाऊयात, वेळेत पोहोचायचं आहे. नर्मदे हर. विलासपूर पासून आम्ही हायवे मार्गाने निघलेलो आहोत मोहंदीला जाण्यासाठी. तर घनदाट आम्हाला जंगल लागलेलं आहे, पण आमची वाट जी आहे ती आम्ही आता डांबरी रस्त्याने चाललेलो आहोत, सिमेंटच्या रोडने. दोन्ही बाजूने जर बघितलं तर डोंगर आहे, पहाडी आहे आणि घनदाट झाडी आहे. नर्मदे हर. आज आम्ही मोहंदीला थांबून उद्या आम्हाला शॉर्टकटचा मार्ग लागणार आहे. तिथून अमरकंटक 30 किलोमीटर अंतरावरती आहे. आम्हाला आता लागलेला आहे हा घाटाचा रस्ता. वळणावळणांचा रोड आहे, घाट लागलेला आहे, घाट चढतोय आम्ही. नर्मदे हर. जंगल आहे, भोजन प्रसादी केली आणि घाट चढतोय. आज वातावरणही खूप वेगळं आहे, ऊनही नाहीये, शांततेचं वातावरण आहे. आपल्या महाराष्ट्रात खूप मोठी दुर्घटना घडली आज. तर आम्ही हा डांबरेचा रस्ता सोडून शॉर्टकट मार्गाने पुढे निघतोय. डोंगर उतरायचा आहे खाली आणि इथे लाल कापड शर्ट लावलेला आहे, रस्ता समजेल परिक्रमावाल्यांना. शॉर्टकटचा मार्ग उतरून आम्ही आता पुन्हा लागलेला आहोत या सिमेंटच्या रस्त्याला, कारण तो जो होता थोडासा फिरून रस्ता होता आणि हा शॉर्टकटचा रस्ता होता, फक्त उतरायचा होता. तर तिथून निघून आम्ही आता पुढे आलेलो आहोत आणि हा सगळा उतार आहे, त्याच्यामुळे पायांचं स्पीड आहे ते आपोआप वाढलेलं आहे. थोडंसं पुढे आलो आणि आम्हाला लागलेलं आहे कुंभारवार गाव. या ठिकाणी सेवा देता येत वाटतं परिक्रमावासियांना. परिक्रमावासी बसलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. मंडपही टाकलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. कदाचित आतापासूनच सेवा सुरू केलेली आहे. तर आपण पुढे निघलेले आहोत आता. सायंकाळचे 4-4:30 वाजलेले आहेत, जवळजवळ 4:45 वाजलेत म्हणा. आणि खाटी गावामध्ये आम्ही केलेला आहे प्रवेश. अजून इथून मोहंदी 2-3 किलोमीटर असावं. वाटाण्याची शेती आहे सगळी.
आणि इतकी थंडी लागायला सुरुवात झाली आता. जंगल आहे कडेने, त्याच्यामुळे अजूनही थंडी लागेल. जसं जसं अमरकंटकला जाऊ तशी तशी थंडी वाढत जाणार आहे समोर. मागाच्या गावापासून 2-3 गावं सोडली आणि आता मोहंदीमध्ये केलेला आहे प्रवेश. गावात जर बघितलं तर 5-6 घरात दिसत आहेत फक्त. बाकी सगळी शेती आहे. मोहंदी दच्या तिथला न निघलाय मोहंदी. आम्ही आश्रमामध्ये आलेलो आहोत. इथे गृहस्थीच आहेत आणि 10-20 परिक्रमा होतील तेवढ्यांची ते या ठिकाणी सेवा करतात. नर्मदे हर. आम्ही आता आश्रमाच्या बाहेर आहोत. हॉस्पिटलला चाललो होतो इंजेक्शन घ्यायला या मोहंदी गावामध्ये. तर तुम्ही बाहेर बघत असाल आवाज येतोय. तर पाऊस येतोय. आज खूप विचित्र वातावरण होतं, आभाळी होतं आणि अमरकंटक असं आहे की तिथे कधी पाऊस पडतो, कधी बर्फवृष्टी होते आणि कधी थंडी वाजते. आता 2-3 दिवस प्रचंड थंडी राहणार आहे. बरं झालं रात्रीचा पाऊस आला, दिवसा आला नाही. तर बघा पाऊस चालू आहे पाठीमागे.